तपास योग्य दिशेने नेऊच नये यासाठी एका अर्थाने अलिखित असे संकेत देण्याचा प्रयत्न काल भर सभेतून देवेंद्र फडणवीसांनी केला, जो अत्यंत आक्षेपार्ह आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची आतापर्यंतची जर मोडस ऑपरेंडसी बघितली तर ते कायम पोलीस स्टेशनला हाताशी धरतात आणि वेगवेगळे गुन्हे दाखल करून समोरच्या माणसाचं जगणं करून टाकतात। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचंच नाव घेत आमदार कलानी यांचा स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे आणि त्यांची बायको यांनी व्हिडिओ अपलोड करून आत्महत्या केली। मात्र त्या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही। या प्रकरणी त्याचा भाऊ धनंजय ननावरे यांनी अक्षरशः स्वतःच्या हाताची बोटं काढून देवेंद्र फडणवीसांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण फडणवीसांनी तेव्हाही या प्रकरणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांची बाजू घेतली। अगवणे प्रकरणामध्ये अगवणेंच्या 2 पोरी सेम संपदा मुंडेच्या वाटेवर चालण्याचा त्यांनी प्रयत्न केला की अक्षरशः रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या जाचाला कंटाळून शेवटी या 2 पोरींनी आत्महत्येचा प्रयत्न केला। त्याचा अख्खं मेडिकल लिटरेचर सोबत आहे आणि त्याचे सगळे पेपर्स आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये संपदा मुंडेची बहीण सांगते की हे हस्ताक्षर संपदाचं नाही। जी मुलगी 4 पानी पत्र लिहिते आपल्या हस्ताक्षरात, ती मुलगी हातावर फक्त 2 ओळी कशा काय